आडवा केल्याशिवाय राहणार नाही। रायगडमधील कार्यक्रमातून भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा। तर खांद्यावर रुमाल टाकणारा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो, गोगावलेंचा तटकरेंना टोला। रायगडच्या महाडमध्ये मंत्री भरत गोगावलेंकडून नॅपकिन फिरवत सुनील तटकरेंना प्रत्युत्तर। काही दिवसांपूर्वी नॅपकिनची नक्कल करत सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंची खिल्ली उडवली होती। घाम पुसायला नॅपकिन महत्वाचा, नाहीतर अवघड झालं असतं। गोगावलेंची इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणत पालकमंत्री पदासाठी प्रवीण दरेकरांकडून शुभेच्छा। स्थानिक स्वराज्य निवडणुकीत रायगडमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढू। निवडणुकीत हे राष्ट्रवादीसोबत युती नसणार, शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य। सुनील तटकरेंची उलटी गिनती सुरू। पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा, आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा। राष्ट्रवादी युतीत मागच्या दरवाजानं आली, राष्ट्रवादीची आम्हाला गरज लागणार नाही, विकास गोगावलेंची प्रतिक्रिया। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनाच मिळायला हवं। भरत गोगावलेंशिवाय दुसरा पालकमंत्री आम्ही स्वीकारणार नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। रणजित कासलेंनी आदिती आणि सुनील तटकरेंवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी। करुणा मुंडेंचं रश्मी शुक्ला आणि फडणवीसांना पत्र। आपण सगळे हिंदू आहोत, एक है तो सेफ है, एक धर्म एक संस्कृती मानणारे आपण सर्व एक आहोत, फडणवीसांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली। लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेतही हाकेंनी तोडपाणी केल्याचा मेटकरींचा आरोप। ऑडिओ क्लिप ट्विट करत आरोप। अमोल मिटकरी चिल्लर माणूस, त्याच्यावर उत्तर देणार नाही, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। सत्तेत जाण्यासाठी पवारांनी काय तोडपाणी केली हे सांगायचं का? विमानातून कशाचे पार्सल गेले हे सांगू का आम्ही? हाकेंचा हल्लाबोल। कार्यकर्त्यांना पैसे घेऊन माघार घेतली हे सिद्ध झालं तर कारवाई करू, प्रहार उमेदवाराच्या माघारीबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया। ठाकरेंनी एकत्र यावं, दिवा शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर्स। कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे एकत्र यायला हवेत, बॅनर्सवर उल्लेख। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बॅनरवर अमित ठाकरे, राजू पाटलांचाही फोटो। मंत्र्यांच्या पीएस ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। सूत्रांची माहिती, कामाचं मूल्यमापन होणार, चुका केलेल्यांना समज दिली जाणार। आधीचा रेकॉर्ड कसा होता याचाही तपशील घेण्याचं काम सुरू। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी 5 तासांपासून आरोपी निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणेची एकत्रित चौकशी। मृत्यू प्रकरणात सहभागाबाबत तपास सुरू, मोठे खुलासे होण्याची शक्यता। पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केला। म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जेसीबी जप्त। प्रशांत येळवंडेची शशांक लता हगवणेनं फसवणूक केली होती। पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी अपघात प्रकरणी आरोपी कार चालक आणि मालकाला 14 दिवसांची कोठडी। मद्यधुंद अवस्थेत परवाना नसताना गाडी चालवल्याचा आरोप। कार चालकानं 12 एमपीएससी विद्यार्थ्यांना उडवलं होतं। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। मराठीबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे आणि राहील। हिंदी मुंबईची बोलीभाषा, या वक्तव्यावर प्रताप सरनाईकांची सारवासारव। प्री वेडिंग बंद करा, लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने जाहीर केली आचारसंहिता। समाजहित लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळण्याचं आवाहन। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। पाथरीत 8 तारखेला दुर्राणी कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार। बीडमधील पाणी टंचाईचं चित्र बदलवणार, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारण राबवणार। बंजारा समाजाच्या बैठकीनंतर मंत्री संजय राठोडांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून यवतमाळ पोलिसांचं कौतुक। पोलिसांकडून बिश्नोई गँगचा शार्पशूटर भूपेंद्र सिंह उर्फ भिंडाला अटक। महाराष्ट्रात गुन्हेगारी सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पाडला। गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही, आमदार रोहित पवारांची ट्विट करत टीका। तर जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची रोहित पवारांची माहिती। राज्यात कोविडचा आणखी एक बळी। गेल्या 24 तासात 65 नव्या रुग्णांची नोंद। मुंबई 22 तर पुण्यात 25 रुग्णांची नोंद। राज्यात 824 सक्रिय रुग्ण। पालघरमध्ये रिलायन्स टेक्सटाईल पार्क विरोधात स्थानिक आक्रमक। प्रकल्पाविरोधात आक्रमक झालेल्या स्थानिकांकडून आंदोलन करत निषेध। अहिल्यानगरच्या पूरग्रस्त भागात खासदार निलेश लंकेंकडून स्वच्छता मोहीमला सुरुवात।
वाळकीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात साचलेला गाळ स्वतः लंके यांनी बाहेर काढला. धुळे महानगरपालिका कामगार संघटनेच्या वतीनं जेल रोडवर आंदोलन, वेतनासह विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेचं आंदोलन. नंदुरबारमध्ये कामगार कल्याणच्या भांडे वाटपावरून भाजपातील अंतर्गत वाद समोर. योजना ही शासनाची, कुठल्या एका आमदाराची नाही. आमदार राजेश पाडवींचा विजयकुमार गावितांना टोला. धुळ्यातील मालपूर ग्रामपंचायतीचा शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्यांना घरपट्टी पाणीपट्टीत सूट. नंदूर पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत दिलं जाणारं ठिबक अनुदान रखडलं. शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत. रायगडच्या महाडमधील तळीये गावात 3 वर्षांपूर्वी भीषण दरड दुर्घटनेत संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या दुर्घटनेत 84 नागरिकांना आपला जीव गमवावला. स्मृतिप्रित्यर्थ समाधी उभारत नातेवाईकांकडून श्रद्धांजली अर्पण. राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातही पावसाच्या सरी बरसणार. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर करमाळा तालुक्यात पुन्हा पावसाची दमदार हजेरी. पाथर्डी भागातही जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी. पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिरडस खोऱ्यात भात पेरणीला सुरुवात. शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीनं भात पेरणीची लगबग सुरू. नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवडीच्या क्षेत्रात 10% घट. हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे पपईचे लागवड क्षेत्र घटले. जळगावमध्ये पिसाळलेला कुत्रा चावल्यानं चिमुकल्याचा मृत्यू. जळगाव शहरातील समतानगर परिसरातील घटना. पिसाळलेला कुत्रा आतापर्यंत 11 जणांना चावल्याची माहिती. जामनेरमध्ये रस्त्यावर ट्रॅव्हल्स पलटी. 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. जखमी प्रवाशांवर शासकीय रुग्णालयात उपचार. नागपूरमध्ये कामठी पोलिसांनी 46 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त केलं. अंदाजे 85 लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत. वाशिमच्या मानोरा तालुक्यात फसवणूक आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक. दरोड्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य, बनावट नोटा जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सीडबॉल निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. शेकडो वृक्षप्रेमींची कार्यशाळेत हजेरी. हजारो सीडबॉलची निर्मिती केली. नांदेड लोहा राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडी फाट्यावर ट्रॅक्टरचा अपघात. हळद घेऊन जाणारा ट्रॅक्टरचा अपघात झाल्यानं शेतकऱ्याचं नुकसान. वाशिमच्या सरकारी रुग्णालयात अपेंडिक्सच्या ऑपरेशन दरम्यान रुग्णाला इजा. रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली. दरम्यान डॉक्टरांनी नातेवाईकांना याची कोणतीही सूचना दिली नसल्याचा आरोप. वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. गोंदियाच्या देवरीत एमडी ड्रग्जचा साठा जप्त. दोघांना अटक. देवरी पोलिसांची मोठी कारवाई. गोंदियाच्या अतिदुर्गम भागात ड्रग्ज सापडल्यानं खळबळ. हिंगोली जिल्ह्यात सतत गुन्हे करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून कार्यवाहीची मोहीम. सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध. गुन्हेगारीला आळा बसणार. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल. आरोपीला अटक. बीड जिल्ह्यात चोरी केलेल्या 7 मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. आरोपीलाही अटक. तळेगाव परिसरात कारवाई. नाशिकच्या मालेगावात दुसऱ्यांची कागदपत्र वापरून जन्मपत्र तयार केल्याचं उघड. 5 जणांवर गुन्हा दाखल. जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 3ऱ्या गुन्ह्याची नोंद. सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 4च दिवसात 200 पेक्षा अधिक तिकिटांची बुकिंग. फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून 9 जून सोलापूर गोवा विमानसेवा. वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात यापूर्वीचे हप्ते जमा. दरम्यान सरकारी कर्मचारी असलेल्या 3 महिलांनी आतापर्यंत जमा झालेली संपूर्ण रक्कम शासनाला परत केली.